नमस्कार. मी ऋषभ ललितराव जवके. व्हिडिओ लावला असेल तर शेवटपर्यंत पहा, कारण एक जिवंत हृदयाचा व्यक्तीच हा व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याचं धाडस करू शकतो. विद्रोही तुकाराम ऐकल्यानंतर तुमचे देवाविषयीचे, पूजेविषयीचे, धर्माविषयीचे आणि कर्माविषयीचे सर्व विचार बदलतील याची मी 100% ग्वाही देतो. कारण मला समाजामध्ये वैचारिक विद्रोह निर्माण करायचा आहे. समाजाला सत्यासाठी आणि संत विचारासाठी पेटून उठवायचे आहे. एका युवकाच्या सडसडत्या रक्ताने अभ्यासलेले तुकाराम आणि त्याचे खरे रूप समाजापुढे मांडून समाजातील कर्मठ लोकांना चिथावणी द्यायची आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्व ईश्वर भक्तांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. क्रांतीसाठी सज्ज होऊन समाजात वैचारिक बंड पेरायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून किंवा अनेक ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवून नव्या वैचारिक क्रांतीसाठी लोकांना सज्ज करा, हीच सबंध समाजाला विनंती. हो, तुकारामांनी विद्रोह केला. ते विद्रोही होते. त्यावेळी असलेली जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था, उच्चनीचता आणि समाजातील ब्राह्मणी वर्चस्व असलेली व्यवस्था मुळातूनच उलथवून टाकण्याचा तो विद्रोह होता. अन्याय व अयोग्य गोष्टींना विरोध करून त्याविरोधी लढा देऊन समाज व्यवस्था बदलवून टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला विद्रोह म्हणतात. तुकारामांप्रमाणेच कर्मठ ब्राह्मणाची आणि त्यांच्या विचारांची गुलामगिरी झुगारणे म्हणजे विद्रोह. विद्रोह हा शक्तिमान असा उद्रेक आहे. तुकारामांचा विद्रोह तिमिरातून तेजाकडे नेणारा विद्रोह आहे. असत्यातून सत्याकडे नेणारा विद्रोह आहे. परमेश्वराची नितळ आणि स्वच्छ प्रतिमा आपल्या अंतरी पाहण्याचा विद्रोह आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा धर्म आहे. त्याच धर्मातील एक व्यक्ती अलेक्झांडर ग्रँड याने तुकोबाचे अभंग वाचले आणि तो म्हणतो, ज्यांनी तुकाराम अभ्यासले त्यांना येशू ख्रिस्ताविषयी कुतूहल असण्याचे कारण नाही. कारण येशू ख्रिस्तापेक्षा जास्त सहनशील तुकोबा जगले. ख्रिस्तांपेक्षा जास्त सत्व त्यांनी जगाला दिले. त्यामुळे तुकोबांपेक्षा ख्रिस्त सुद्धा आम्हाला मोठा म्हणता येणार नाही. 1608 ते 1650 अशा एकूण 42 वर्षांचा त्यांचा जीवन प्रवास. त्यातही असह्य वेदना आणि दुःखच. मात्र याच वेदना आणि दुःखाने चिंतनास प्रवृत्त झालेल्या तुकोबांनी 1650 पासून तर आजपर्यंत असे 370 वर्ष सतत समाजावर प्रभाव असणारा एकमेव संत म्हणून इतिहासानेही त्यांची नोंद घेतली आहे. तुकोबानंतर आलेल्या प्रत्येक संतांवर, लेखकांवर, विचारवंतांवर, वैज्ञानिकांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या लोककल्याणकारी राजांवर सुद्धा तुकोबारायांच्या विचारांचाच प्रभाव होता. शिवाजी महाराजांचे तर ते गुरुच होते. शिवाजी महाराजांची तुकोबांच्या ठाई निस्सीम श्रद्धा होती आणि म्हणून तुकोबांचे स्वराज्य स्थापनेत सुद्धा मोठे योगदान आहे. तेव्हा वर्णव्यवस्थेचा प्रचंड प्रभाव समाजावरती होता. ब्राह्मणांकडून क्षुद्रांची धर्म, कर्मकांड, पूजा याबाबतीत प्रचंड फसवणूक होत होती. क्षुद्रांना वेदाभ्यास करण्याचा अधिकारही नव्हता. समाजावर ब्राह्मणाचे एवढे वर्चस्व होते की ब्राह्मण सोडल्यास इतर सर्व क्षुद्र अशी भयानक विषमता समाजात निर्माण होत होती. अशा परिस्थितीमध्ये तुकोबांचा जन्म झाला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. 200 एकर शेती, शावकारी, भरभराटीला आलेला व्यापार, महाजनकी, गर्भश्रीमंत वारसा आणि सुखसोयी असलेलं ते एक समृद्ध कुटुंब होतं. मोठा भाऊ सावजी विरक्त स्वभावाचा होता. त्यांचं मन व्यवहार व व्यापारात कधी लागलंच नाही. त्यामुळे सर्व व्यवहार व जबाबदारी तुकोबांकडे सरकली. अतिशय हुशार व व्यवहारकुशल असलेले तुकोबा सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडू लागले. 13व्या वर्षी विवाह, मात्र त्यांच्या पहिल्या पत्नीचा दमा असल्यामुळे त्यांना दुसरा विवाह करावा लागला. तुकोबा 17 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले. तिथून वर्षभरातच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर मोठे भाऊ सावजी यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे सावजी सुद्धा घर सोडून निघून गेले. वयाच्या 21व्या वर्षी भयानक दुष्काळाला सामोरे त्यांना जावं लागलं. कित्येक दिवस लोक अन्न पाण्याशिवाय राहू लागले. शावकारांची कर्जे आणि त्या कर्जावरील कधीही न संपणारं व्याज द्यायला लोकांकडे काहीही नव्हतं. अशा अवस्थेत जे दिसेल ते बळकावणे हा नित्यक्रम शावकारांनी लावला आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे चाऱ्या पाण्यावाचून तळफळू लागली. गुरांच्या मृतांचे खच गावाच्या वेशीवर इतस्ततः पडून होते. मात्र लोकांची ही जीवघेणी अवस्था पाहून तुकोबांना प्रचंड दुःख झाले आणि त्यांनी त्यांच्या धान्याच्या कोठारातील सर्व धान्य लोकांना वाटून टाकलं. एवढं करूनही ते शांत नव्हते, तर असंख्य विचारांचे काहूर त्यांच्या मनाला सतत अस्वस्थ करत होते. अनेक प्रश्न हृदयाच्या गाभ्यातून क्षणात उफाळून वर यायचे. आपण धान्य देऊन लोकांची भूक तर मिटवली, पण ती किती दिवस?
महिना 2 महिने, पण पुढे काय? पुढे तर त्यांच्या उदरात भुकेच्या यातनेचा हल्लकल्लोळ माजेलच ना. पोटा आणि पाटेच्या आपत्कालीन युतीमध्ये राष्ट्र ढासळावं, तसंच बलदंड देहसुद्धा अन्न पाण्या वाचून ढासळेलच ना. आणि म्हणून त्यांच्यावर ही वेळ येऊ नये यासाठी आपल्याकडे गहाण असलेलं लोकांचं सर्व सोनं त्यांनी लोकांच्या थरथरत्या आणि जगण्याच्या अनंत अपेक्षा घेऊन आलेल्या हातावर ठेवलं. सर्व सोनं तुकोबांनी लोकांना परत केलं आणि 4 दिवस जगण्याच्या त्यांच्या आशेला खत पाणी घातलं. जगण्या आणि मरण्याच्या मंथनामध्ये नवीन सावकाराकडून 4 श्वास विकत घेण्याचं बळ आता त्यांच्या मनगटात होतं. मात्र नवीन दिवस उजळू लागला तसा दुष्काळ अजूनच भीषण रूप घेत होता. सावकारही पाषाण स्वरूप कठोर हृदयाने गरिबांकडून दिलेल्या कर्जावर प्रचंड व्याज घेऊ लागले. गरिबांकडे असलेली सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करू लागले. कारण सावकारांना माहीत आहे, भूक जेव्हा मरणाच्या दारात जगण्याच्या आशा घेऊन उभी राहते, तेव्हा हा गरीब शेतकरी मजूर वर्ग जीवन देणाऱ्या 2 घास भाकरीसाठी सुद्धा जवळील सर्व कुठल्याही मोबदल्याशिवाय द्यायला तयार होईल. आणि अगदीच तसंच होतही होतं. आणि म्हणून तुकोबांनी स्वतःच्या वाट्याला असलेली सर्व कर्जखते इंद्रायणीत बुडून टाकली आणि पुन्हा त्यांच्या आशा पल्लवित केल्या. जगण्याला आणि लढण्याला त्यांना बळ दिले. मात्र हे करत असताना त्यांच्या पहिल्या पत्नीचा दम्याच्या आजाराने मृत्यू झाला. तिचा एकुलता एक मुलगाही मरण पावला. जवळील सर्व संपत्ती संपली होती. अन्नधान्य संपलं होतं. एवढ्या मोठ्या कुटुंबाची 2 वेळच्या जेवणाची सुद्धा वाताहात होत होती. एकेकाळी सोन्या अन चांदीची ज्यांच्या हाती खेळणी होती, पैसा इतका की मोजायलाही त्यांच्याकडे कामगार होते, ब्राह्मण मंडळी ज्यांच्या समोर बोलायला घाबरायची, एवढे व्यवहार कुशल आणि समृद्ध कुटुंब असलेले ते आपल्याकडील सर्व काही समाजासाठी, लोकांचे दुःख आणि यातना कमी करण्यासाठी वाटून मोकळे झाले होते. ज्या समाजासाठी तुकोबांनी सर्वस्व पणाला लावले, तो समाज आज त्यांना काहीही कळत नसल्याचे ठरवून हिणवू लागला. त्यांची टिंगल उडवू लागला. आणि या सर्व परिस्थितीमुळे तुकोबा चिंतनास प्रवृत्त झाले. ते तासनतास बसून विचार करू लागले. आणि एके दिवशी ते सर्व सोडून घनदाट अरण्यात वसलेल्या भंडारा डोंगरावर जाऊन बसले. तिथेच कठोर तपश्चर्या करू लागले. पांडुरंगाचा धावा करू लागले आणि त्याला विचारू लागले, पांडुरंगा, तू एवढा कठोर का रे झालास? त्या गरिबीत जगणाऱ्या, अन्याय सहणाऱ्या, भुकेच्या यातनेने लाचारी स्वीकारणाऱ्या त्या निर्दोष आणि असहाय्य लोकांचा दोष तरी काय रे? का त्यांना राबूनही कोर कुठ्यासाठी वनवन फिरवतोस? हा तुझा दुष्काळ तुला सतत पूजणाऱ्याला आणि आठवणाऱ्याला छळतो आहे. सावकार आणि ब्राह्मणांसाठी तर ती इतरांना लुटण्याची एक पर्वणीच आहे. पांडुरंगा, जागा हो, या तुझ्या सर्व लेकरांची कीव कर. असा धावा करत पांडुरंगाला आठवत ते 15 दिवस कठोर तपश्चर्या करत बसले आणि शेवटी त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. त्यानंतर तुकोबांनी त्याच डोंगरावर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या त्यांच्या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वर वाचले, नामदेव वाचले, संत कबीर वाचले, सर्व वेद ग्रंथ पुराणे वाचून काढली, त्यांचा योग्य अभ्यास केला व असाध्य ते साध्य करण्याचा, समाजसेवेचा, लोकजागृतीचा, वैचारिक विद्रोहाचा विळा त्यांनी उचलला. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. संत नामदेव महाराज पांडुरंगासोबत त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि कवित्व करण्याचा, अभंग रचण्याचा सल्ला त्यांनी दिला. तेव्हा तुकोबांनी अभंग लिहिण्यास सुरुवात केली. अभंगातून प्रबोधन आणि ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग सांगण्यास सुरुवात केली. वेदांचा आणि उपनिषदांचा आशय त्यांनी मराठी भाषेत व्यक्त करून ते सामान्यातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचविला. त्यासाठी त्यांनी अभंग रचले, कथा कीर्तन केले आणि समाजातील कर्मकांडावर कठोर टीका करून अन्यायाला वाचा फोडली. ते म्हणतात, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे. आम्ही विष्णुदास मेनापेक्षाही मऊ आहोत, प्रेमळ आहोत. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असे नाही, तर वेळ आल्यास कठीण वज्रालाही भेदण्याची ताकद आम्हा विष्णुदासात आहे, हे विसरू नये. वेद आणि उपनिषद अभ्यासण्याचा अधिकार क्षुद्रांना नव्हता. मात्र या सर्वांचा योग्य अभ्यास करून त्याचा अमृत अनुभव सोप्या भाषेत समाजातील क्षुद्राती क्षुद्रापर्यंत त्यांनी पोहोचविला. त्यांचे अभंग प्रचंड लोकप्रिय झाले. दळिता कांडिता, उठता बसता फक्त तुकोबांचे अभंग प्रत्येकाच्या मुखातून अमृतासारखे निघू लागले. संत बहिणाबाई ब्राह्मण असून सुद्धा तुकोबांच्या कीर्तनाला बसू लागल्या आणि त्यांचा विद्रोही विचार समाजापर्यंत पोहोचू लागल्या. समाज हळूहळू जागृत होऊ लागला. कर्मकांडाविषयी संशय त्यांच्या हृदयी उभरू लागला. देवांनीच निर्माण केलेल्या प्रत्येक मानवाच्या ठाई देवत्व शोधू लागला. एकमेकास सहाय्य करू लागला. प्रत्येक व्यक्ती सर्व बंधने तोडून ईश्वराचे पूजन करू लागला.
समाजात चैतन्य पसरू लागले. वरकरणी शांत असणाऱ्या सागराच्या उदरातच विश्वाला सामावून घेणाऱ्या महाकाय त्सुनामीचा जन्म होत असतो. अगदी त्याचप्रमाणे सर्व बंधने झुगारून, विशिष्ट वर्गाचे वर्चस्व नाकारून आपण सर्व एक आहोत आणि सर्वांचा ईश्वरावर समान अधिकार आहे. सर्वांना वेदाभ्यास करण्याचा, ते जाणण्याचा अधिकार आहे. विश्वातील प्रत्येकावर, मग तो क्षुद्र असो की ब्राह्मण, त्याची समान दृष्टी आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या जवळ जाण्याचा अधिकार आहे, असा जगव्याप्तीच्या विचारांचा विद्रोह तुकारामांनी जन्मास घातला. मात्र हे सर्व ब्राह्मणांना रुचलं नाही. त्यांनी धर्मपीठाचा आदेश काढून तुकोबांना तिथे हजर राहण्यास सांगितले आणि तुकोबांना बजावले, क्षुद्रवाणी असताना तुम्हाला वेद सांगण्याचा अधिकार नाही, काव्य करण्याचा अधिकार नाही. एवढंच नाही तर रामेश्वर भट्टांनी त्यांना जलदव्य ही शिक्षा दिली. या शिक्षेत तुकोबांना रचलेली सर्व काव्ये पाण्यात बुडविण्याचा आदेश होता. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, वेदाचा आशय मी माझ्या काव्यातून प्रकट केला हे सत्यच आहे, परंतु तसं करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते हे मला ज्ञात नव्हतं. नुकतं जन्मलेलं मूल मातेचं स्तन्य चोकू लागतं, तेव्हा त्याला तसं करण्यासाठी कुण्या अंमलदाराची परवानगी घ्यावी लागत नाही. तसंच आणि त्याच निरागसपणे मी वेदाचा अमृत अनुभव अंगीकारला आणि प्रसाद म्हणून तो सहजपणे वाटूनही टाकला. यात मी काही पाप केलं अशी माझी भावनाच नाही. वेदात आणि उपनिषदात म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण जर एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालो आहोत आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत, तर मग हा भेदाभेद कशासाठी? अवघी एकाचीच विण, तेथे कैसा भिन्ना भिन्न? ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, क्षुद्र, वैश्य, चांडाळा आहे अधिकार. बाळे, नरनारी आदी करुणी वेश्याही सर्वांना नामसंकीर्तन करण्याचा आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याचा अधिकार आहे. माझ्या काव्यातून वेदाचा आशय मी कुठे व्यक्त करतोय? माझ्या मुखातून परमेश्वरच तो व्यक्त करत आहे. माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार, माझं विश्वंभर बोलवितो. मात्र धर्मपीठाने आदेश दिला, तू तुझे सर्व काव्य पाण्यामध्ये बुडवायचे. तुझ्या वाणीतून खरंच पांडुरंग बोलत असेल तर तो तुझ्या अभंग वयात तारून ठेवेल. आणि तुकोबांनी सर्व काव्य इंद्रायणीत बुडविले आणि तिथेच ते 13 दिवस अन्नपाणी सोडून उपोषणाला बसले. आयुष्यभर पणतीच्या प्रकाशात रात्र रात्र जागून आत्मरूपाने लिहिलेले अभंग इंद्रायणीत सोडले होते. हयातभर नामदेवाला वचनबद्ध राहून समाज प्रबोधनाचे अमृत पेरणारे अभंग इंद्रायणीत सोडले होते. ज्या अभंगासाठी आयुष्यभर पांडुरंगाला जागविले, ते अभंग इंद्रायणीत सोडले होते. काय मिळालं होतं आयुष्यात तुकोबाला? फक्त असह्य यातना. आयुष्यभर त्यांच्या कर्माशी प्रामाणिक राहून सततची उपेक्षा त्यांच्याच वाट्याला का? समाजाला अमृताचा गोळवा देऊनही विषासमान कटुता त्यांच्याच वाट्याला का? सकळ विश्वावर प्रेम करूनही एवढं द्वेष त्यांच्याच वाट्याला का? मात्र पांडुरंगाने तुकोबांचे अभंग तारून ठेवले आणि 13व्या दिवशी ते इंद्रायणीतून वर आले. शिक्षा देणाऱ्या रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह झाला. तो तुकोबाच्या पायावर पडला, क्षमा याचना करू लागला. तुकोबांनी लगेचच त्याला हृदयाशी लावले आणि मापही केले. म्हणजे आयुष्यभर ज्या व्यक्तीने तुकोबाला छळले, स्वतःचा आत्मा उतरवून लिहिलेले अभंग पाण्यात बुडवायला लावले, त्याच व्यक्तीला तुकोबा हृदयाशी लावतात. यापेक्षा सहनशीलतेचं, क्षमेचं आणि प्रेमाचं उदाहरण जगाच्या पाठीवर मिळणे कठीण आहे. संत म्हणजे हजारो यातनांचाच सार असावा. संताचा जन्मच जगतोद्धारासाठी अशाच भीषण समयी होत असावा. काळोखात पसरलेला तोच धुसरमंद प्रकाश उद्याच्या तेजस्वी किरणांची साक्ष असते. सूर्याची तेजस्विता व चंद्राची शीतलता ह्या 2 गुणांचं मिश्रण म्हणजे संतांचं जीवनचरित्र होय. मात्र त्यानंतर ब्राह्मणांनी तुकोबांचे शिष्यत्व स्वीकारले. स्वतः रामेश्वर भट्टांनी त्यांना जगद्गुरु ही पदवी दिली आणि त्यांच्याविषयी लिहिले, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परी सरी न पावती तुकयाचे. तुकोबांची सर येईल असा पंडित नाही, वैदिक नाही आणि दशग्रंथी ब्राह्मण सुद्धा नाही. तुकोबांनी 832 विषयावर 5000 अभंग लिहिले. तुम्ही कल्पनेत साकारलेल्या प्रत्येक विषयावर तुकोबांचे अभंग आहे. तुकोबांच्या अभंगाशिवाय कीर्तन पूर्ण होऊच शकत नाही. वारकरी संप्रदायास पूर्णत्व तुकोबांच्या अभंगाने आले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती. वृक्ष आणि पशुपक्ष्यांचे जतन करा हा सल्ला तुकोबांनी तेव्हाच दिला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. समाजात उच्च नीचता ठेवू नका, भेदाभेद करू नका, सर्वांना समान वागणूक द्या. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकांच्या सहकार्याशिवाय जगाचा उद्धार होणे नाही.
साधूंची आणि संतांची परिभाषा व्यक्त करताना तुकोबा म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. केवळ देवधर्म आणि पूजा अर्चा करून देव मिळत नाही, तर रंजल्या गांजल्यांना दुखितांना आपलं मानून जो त्यांची सेवा करतो तोच खरा संत, त्याच्याच अंतरी खरा परमेश्वर आहे. मात्र हे न कळता कलियुगी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार, अशी अवस्था त्यांची झाली आहे. याही पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसाने जर स्त्रीला पुत्र प्राप्त होत असेल तर नवऱ्याची गरज तरी काय मग. अशा कठोर शब्दात तुकोबांनी त्या आंधळ्या प्रथांवर टीका केली. जिवंतपणी त्याला भूक असताना खायला देत नाही, त्याला जिवंतपणी अन्न वाचून मारता आणि मेल्यावर त्याच्या नावे पिंडदान करता. खूप सारं घोडदौड करता आणि थोडं नैवेद्य बाजूला काढून सर्व तुम्हीच गिळता. हे कुठलं पिंडदान आहे. आणि तुम्ही टाकलेला घास एका कावळ्याने शिवला तर ठीक, नाहीतर आईची बदनामीच आहे. म्हणून तुकोबांनी पिंडदानास विरोध केला. जिवंत माणसावर प्रेम करा, आयुष्यभर त्यांची सेवा करा, त्यांची मन दुखवू नका. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वाचे गूढ आपल्याला तुकोबांच्या चरित्रात दिसते. पुनर्जन्म, कर्मकांड हे थोतांड आहे, त्यांचा त्याग करा. मानव सेवेत आयुष्य वहा. परलोकात काहीही नाही, इहलोकात म्हणजेच मृत्यू लोकातच वैकुंठ आहे. मानव सेवेचा अखंड यज्ञ चेतवून वैकुंठाचा अमृत अनुभव इथेच घ्या. समाज थोड्या थोड्या गोष्टीने हतबल होऊन आत्महत्येस प्रवृत्त होतो. तुकोबा म्हणतात, थोड्यासाठी आला राग, जीव दिला गंगेत, त्यासी परलोकी नाही मुक्ती, अधोगती चुकेना. तुकोबा आत्महत्येच्या विरुद्ध होते. ते म्हणतात, आत्महत्या करणाऱ्याला परलोकातही मुक्ती नाही, त्यामुळे कितीही कठीण परिस्थितीत तोंड काढून पुढे येऊ देत, त्याला धीर चित्ताने निर्भय होऊन पुढे जा. चोही बाजूंनी आक्रोश करत सुसाट वेगाने फेपावणारा तुफान कितीही विशाल असू दे, एका अभेद्य आणि महाकाय पर्वताला त्याचा लवलेशही जाणवत नाही. तसेच तुम्ही महाकाय पर्वतासारखे धीर गंभीर आणि निर्भय व्हा, हेच तुकोबांच्या लेखणीतून जाणवते. तुकाराम महाराज बरे बोलणारे नाही तर खरे बोलणारे संत होते, म्हणून तेव्हा अनेकांना ते रुचले नाही. मात्र तरीही ते समाज सुधारणेच्या आणि वैचारिक क्रांतीच्या विचाराशी एकनिष्ठ राहिले. आणि म्हणून तुकोबांबद्दल म्हणतात, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम, भेदणारे मुळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ तुकाराम, खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगूनही उरतो तुकाराम. याच तुकोबांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.